आपण पूर्ण आठवडा डिसिप्लिनबद्दल बोललो. डिसिप्लिन म्हणजे काय, मोटिवेशनपेक्षा ते जास्त महत्त्वाचं का आहे आणि सातत्याने केलेले छोटे प्रयत्न आयुष्य कसं बदलू शकतात हेही पाहिलं. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, डिसिप्लिन तयार करायचं कसं? आज मी तुम्हाला सायकोलॉजीवर आधारित अशा गोष्टी सांगणार आहे ज्या हळूहळू डिसिप्लिनला तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनवू शकतात. नंबर 1, सुरुवात सोपी ठेवा. आपला मेंदू कठीण गोष्टींपासून दूर पळतो, पण सोप्या गोष्टी सहज स्वीकारतो. म्हणून 1 तास व्यायाम करण्याचा विचार करण्यापेक्षा फक्त 5 मिनिटांनी सुरुवात करा. कारण सुरुवात लहान असेल तर सातत्य टिकण्याची शक्यता जास्त असते. नंबर 2, सवय एका ठराविक संकेताशी जोडा. सायकोलॉजीमध्ये याला हॅबिट लूप म्हणतात. उदाहरणार्थ, चहा झाल्यावर 10 मिनिटं पुस्तक वाचायचं आणि सकाळी उठल्यावर लगेच चालायला जायचं. जेव्हा एखाद्या कृतीला ठरलेला संकेत मिळतो तेव्हा ती सवय आपोआप घडायला लागते. नंबर 3, प्रगती दिसली की मेंदूला पुढे काम करायची इच्छा होते. म्हणून रोज केलेलं काम कॅलेंडरवर मार्क करा किंवा छोटासा ट्रॅकर ठेवा. कारण आपल्या मेंदूला अपूर्ण साखळी तोडायला आवडत नाही आणि हीच गोष्ट सातत्य टिकवायला मदत करते. लक्षात ठेवा, डिसिप्लिन म्हणजे स्वतःवर कठोर होणं नाही, तर रोज स्वतःला दिलेलं एक छोटंसं वचन पाळणं. पुढच्या आठवड्यात एका नवीन सायकोलॉजी टॉपिकसोबत भेटूया. तोपर्यंत लेट्स थिंक टुगेदर विथ साक्षी.